नमस्कार, आपण बघत आहात वुमेन्स 24 चॅनल. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात नेरपिंगळी गावात सध्या भीषण पाणी संकट निर्माण झाले असून संतप्त नागरिकांनी थेट ग्रामपंचायतीवर धडक देत प्रशासनाविरोधात तीव्र निषेध नोंदवला आहे. गावात तब्बल 7 ते 10 दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्यामुळे महिला आणि नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे अप्पर वर्धा धरण जवळ असतानाही पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाढत्या उन्हामुळे तापमान 42 अंशाच्या पुढे गेला असताना पाणी पुरवठा फक्त काही मिनिटांसाठीच होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे गावात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान शेकडो नागरिकांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. मात्र यावेळी सरपंच, उपसरपंच आणि इतर पदाधिकारी गैरहजर असल्याने नागरिकांचा संताप अधिकच वाढला. ग्रामसेवकांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र ठोस तोडगा न निघाल्याने ग्रामस्थ नाराज दिसून आले. नागरिकांनी प्रशासनाला 5 दिवसाचा अल्टिमेट देत पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. यावेळी स्थानिक नागरिकांनी स्पष्ट शब्दात सांगितले की नेते फक्त मत मागायला येतात का, असा सवालही उपस्थित केला जात आहे. आता प्रशासन या गंभीर प्रश्नावर काय पाऊल उचलते आणि नेरपिंगळीकरांना दिलासा मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. आपल्या गेल्या 5 वर्षाच्या कारकिर्दीपासून पाण्याचे अनेक प्रश्न या गावासाठी निर्माण होऊन राहिले. गावात त्याचं नियोजन तुम्ही काय करणार आहे आणि किती दिवसात करणार आहे याचं आम्हाला तुम्ही पाण्याच्या बाबतीत सांगायचं असल्यास आपल्या नेरपिंगळे गावाची लोकसंख्या खूप जास्त आहे. उन्हाळ्यात पाण्याचा अतिवापर असल्यामुळे पिंगळादेवीच्या गडावरून MGP आपण जो पाणी पुरवठा घेतो आहे तो 10 ते 12 तास आजपर्यंत होता. परंतु 2 दिवस आम्ही आमचं संचालक मंडळासह त्यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर काल त्यांनी आश्वासित केलं आहे. आम्ही त्यांना 17 तासापर्यंत पाणी मागणी केली, परंतु 17 तास जरी नाही दिले तरी अगोदरचे 12 आणि वाढीव 4 तास तरी द्यावे अशी मागणी केली. त्यांची आज रोजी त्यांच्या कार्यालयात वरिष्ठांशी बैठक आहे. ती बैठक संपन्न झाल्यानंतर ते आपल्याला कळवतील की तुम्हाला किती तास पाणी पुरवठा वाढीव देणार म्हणून. आपला असा विश्वास आहे कालच्या त्यांच्या बोलण्यावरून की 4 तास तरी आपल्याला वाढीव पाणी पुरवठा मिळेल. 4 तास जर आपल्याला वाढीव पाणी पुरवठा मिळाला तर आपलं जवळपास 5व्या दिवशी काही कालाने 4थ्या दिवसावर पाणी येऊ शकते. एकदम 3ऱ्या दिवसावर या काळात 1 महिना आणणं शक्य नाही. आणि त्याचबरोबर आपण सन्माननीय उपविभागीय अधिकारी मोर्शी यांच्याकडे नवीन बोरवेल आणि जुने बोरवेल फ्लशिंगसाठी परवानगी फेब्रुवारी महिन्याच्या 3 तारखेला दिलेली आहे. त्यांची परवानगी जर ताबडतोब प्राप्त झाली तर ते सुद्धा काम होईल आणि काही ठिकाणचे काही वस्त्यातली जी पाणी टंचाई आहे ती निर्मूलन करण्यास किंवा आटोक्यात आणण्यास आपल्याला मोलाची मदत होईल. सन्माननीय उपविभागीय अधिकारी यांच्याकडे ती फाईल पेंडिंग आहे, त्याचा पाठपुरावा आम्ही करतो आहे. त्यांनी सुद्धा फेब्रुवारी महिन्यापासून जी फाईल आपल्याकडे आहे ती परवानगी ताबडतोब द्यावी. म्हणजे ह्या गोष्टी आणि परवा आपण कब्रस्तानमधला जो बोरवेल होता जुना तो फ्लशिंग केला तात्पुरता, त्यामधलं पाणी आपण गारगोटीत टाकणार आहे. गारगोटीच्या विहिरीवरून जो परिसर आपण गावात पाणी सोडतो त्या परिसराचे जे हाल आहेत ते कमी होतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं सौर पॅनल बिघडलेलं होतं, त्याची दुरुस्ती 2 दिवसात होईल. म्हणजे असं हे एकंदरीत पाणी पुरवठा वाढवण्याचे जे आपले प्रयत्न आहेत ते पाहता एका आठवड्याच्या नंतर तरी आपलं पाणी कमी दिवसावर येईल अशी मी हे आपणास शाश्वती देतो. आणि राहिली काय जनतेचं नियोजन किती दिवसापर्यंत करता हे म्हणजे ते तुम्ही सांगून राहिले. कारण आम्हाला एका आठवड्याच्या आपण पाणी पुरवठा सुरळीत करूया. तरी तो 8 दिवसांनी निवडून देईल काय? 8 दिवस 7 दिवस कमी होईल. 5 दिवसापर्यंत प्रयत्न करू आपण. 8 दिवसानंतर 5 दिवसापर्यंत ते येईल. त्यानंतर आपण कमीवर आणण्याचे प्रयत्न करू. पण एकदम ही जी परिस्थिती ढासळली या 2-3 कारणामुळे, लिकेज, पाईपलाईन फुटणे, अप्पर वर्धाचं पाणी बंद असणे, अचानकपणे गारगोटी विहीर आटणे उन्हाळ्यामुळे, ह्या सर्व परिस्थिती हे एकदमच आल्यामुळे हा पाणी पुरवठा तुमच्या ग्रामपंचायतची पाईपलाईन ही उन्हाळ्यातच का फुटते? आजपर्यंत एवढ्या महिन्यात तुमची पाईपलाईन
फुटत नाही तुमच्या ग्रामपंचायतची पाईपलाईन. उन्हाळ्यातच का रिझन आहे असं काही नाही. आणि त्यानंतर अजून एक समस्या अशी आहे का सावरगड रस्ता जो आहे त्या ठिकाणी काही लोक येऊन ते पाईप लिकेज खोलतात आणि त्याचा तो स्पीड कमी होते. आमच्या या प्रत्येक वार्डामध्ये जाणारं पाणी हे कमी स्पीड मध्ये येते. आमच्या वरच्या टाकीत सुद्धा पाणी चढू शकत नाही. याला तुम्ही काय त्याच्यावर कारवाई करू शकता तुम्ही? आपण त्या दिवशी सन्माननीय प्रशासक ताईंना सांगितलं होतं, त्यांच्या सहीनं पत्रव्यवहार पोलीस स्टेशनला करण्याकरिता मी लिहून सुद्धा दिलेला आहे की जी चितोळ्या मंडळी आहे सावरखेड रस्त्यावर, तो जे एअरवाल आहे ते रात्री बेरात्री आपला एअरवाल फोडतात. त्यामुळे रात्री बेरात्री ते पाणी घेतात. ही तक्रार सरपंच आपले प्रशासक यांच्या स्वाक्षरीने पोलीस स्टेशनला मी पत्र दिलेलं आहे आणि प्रशासक मॅडम पोलीस स्टेशनशी संपर्क साधून ती त्यांना सांगितलेलं सुद्धा आहे की जे चितोड्या कंपनी आहे सावरखेड रस्त्यावर ते रात्रीला आपला व्हाल्व फोडतात. पर्यायानं गावात येणारा जो पाणी पुरवठा आहे तो खंडित होतो. आणि आतापर्यंत कारवाई काऊन नाही झाली बा त्याच्यावर? एवढ्या वर्षाचा फोडून राहिले ते, आताच थोडी फोडून राहिले. एवढ्या वर्षाचा फोडून राहिले ते, मग तुम्ही कारवाई का नाही केली? तो अधिकार हा एवढ्या वर्षाचा फोडून राहिले ते, तुम्ही आताच कसं काय केलं मला तुम्ही? तुम्ही एक उत्तर द्या. प्रशासक हे ग्रामविकास अधिकारी तुम्ही आहे इथं, ग्रामसेवक आहे. प्रशासक कुठं आहे? मग प्रशासक का नाही आहे? तुम्ही प्रशासनाला प्रत्येक विभागाचे पत्र प्रतिनिधी रुपाली पाचगळे सोबत बघत राहा उमेश 24 चॅनल. धन्यवाद.